तर हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेतच असाल. तर मी शारदा गजानन ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी माझ्या मुलांसाठी शेंगदाणा आणि गुळांचे लाडू बनवणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी शेंगदाण्याला मस्त असं गॅसवरती मंद आचेवरती खरपूस असे भाजून घेणार आहे. आणि शेंगदाणा आणि गुळांचे लाडू हे मुलांसाठी खूपच जास्त फायदेशीर असतं, कारण त्यांचं वजन पण याने फास्ट वाढतो आणि त्यांची ब्लडची कमी पण कधीच होत नाही. तर मी नेहमी माझ्या मुलांसाठी शेंगदाणा किंवा तीळ यांचे लाडू बनवत असते. तर इथे मी शेंगदाणे असे मंद आचेवरती भाजून घेते. तर गॅस आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, कारण गॅसचं पॉवर काय फुल केलं तर शेंगदाणे आपले करपू शकते आणि शेंगदाणे करपल्यावर ते लाडू काही तेवढं छान लागत नाही. तर इथे आपले शेंगदाणे मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. तर मी त्यांना एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. तर इथे मी गॅस बंद करून दिलेली आहे आणि शेंगदाण्याला मी 5-10 मिनटासाठी थंड होण्यास ठेवून देते. आणि मी इकडे गूळ पण बारीक करून ठेवलेलं होतं. तर 2 वाटी शेंगदाण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर इथे शेंगदाणे पण मस्त असे थंड झालेले आहेत. तर मी त्याला आता मिक्सरमधून बारीक करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही, मी सगळे शेंगदाणे असे बारीक करून घेतलेले आहे. तर जास्त आपल्याला बारीक करायचं नाही, कारण शेंगदाण्याचा तेल सुटू शकतो. तर इथे शेंगदाणे पण बारीक झालेले होते. तर मी गुळाचं थोडंसं असं त्याला तापून त्याची चाचणी बनवून घेते. तर मी गूळ पण गॅसवरती ठेवून दिलं. त्याला 5 मिनटं आपल्याला गरम करायचं आहे, कारण जास्त झाल्यावरती त्याची चाचणी कडक होऊ शकते. तर इथे मी गूळ पण गॅसवरती पातळ होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर इथे मी गुळाला 2 मिनटं असं मंद गॅसवरती चाचणी बनवून घेतली. तर इथे आपली चाचणी पण तयार आहे. तर हेच आपल्याला गरम गरम शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते गरम आपल्याला सगळं एकजूट करून घ्यायचं आहे. तर मी सगळं त्यात ओतून सगळं एकत्र करून घेते. तर जेव्हा ते चाचणी गरम राहते तेव्हाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. तर इथे मस्त असं एकजूट झालेलं आहे. तर मी इथे लाडू पण बांधायला घेतले. तर मस्त हे तूप मी घरीच बनवलेलं होतं. तर गाईच्या दुधापासून मी साय तयार केली होती, त्यातून मी तूप पण बनवलेलं आहे. तर तेच तूप मी 2 चम्मच त्यात ॲड केलेलं आहे, कारण तुपामध्ये लाडू छान बनतात. तर माझे हात पण इथे भाजत होतं. तर मी ते लाडू पण बनवून घेते. तर मस्त असे आपले लाडू पण तयार होत आहेत. तुम्ही बघू शकता असे छान असे लाडू तयार झालेले आहे. तर मी इथे असे थोडे मोठेच बनवणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू